वेलकम टू बॅक गाईज. आज आम्ही चाललोय लोणावळ्याला. तर माझे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग लवकरच येणार आहे. असंच ब्लॉगसाठी मला सपोर्ट करा आणि बघा लोणावळ्याची आमची ट्रिप कशी होते. लय जास्त ट्रॉफिक दिसायला आम्हाला लोणावळ्याला जाताना. आम्ही इकडून वाट काढलेली आहे, पण आमचेच पोरं येऊन झाले. इकडे घाल अबे, इकडे डिवायडर नाही बे. तर आम्ही रॉंगवे वरून निघालोय. मला 3 किलोमीटरचा ट्रॅफिक नको होता, त्यासाठी आम्ही शॉर्टकट मारून निघालोय. तर तुम्ही असं करू नका, चुकीचं आहे, फाईन बसतंय, त्यामुळं अवॉइड करा. तर आमचं लोणावळ्याचं ट्रिप कॅन्सल झालेलं आहे, कारण 5 किलोमीटर ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्ही आता फिरत आहे. ते कुठं जायचं आहे आता? लोहगड. तर आम्ही चाललो लोहगडला. लांबून दर्शन घेणार आहे आणि दुसरीकडे जाणार आहे. लोणावळा कॅन्सल. लोणावळ्याला सध्याला येऊ नका. 5,000 रुपये फाईन मारायला ट्रॅफिक पोलीस आहे. सगळ्यांना इन्फॉर्मेशन देत चाललो आम्ही. समाजसेवा करतो, कारण आम्ही पण रॉंग जात नाही, त्यासाठी आम्ही राईट साईड आहे चाललो आम्ही आता लोहगडला. असंच पुढे राहा आमच्यासोबत. त्यांना सांगतो लोणावळा बंद आहे, कोणी येऊ नका. चांगलं सगळं वातावरण तापलेलं आहे. येणार हे लोणावळ्यापर्यंत नशिबात आहे, काय सांगता येत नाही रे. लोणावळ्याला जायचं होतं, लोहगडला चाललो. लोहगडला जाताना आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, फोटो काढत होतो. तर आम्हाला एक काकाने ट्रॅक्टर मध्ये फोटो काढायला विचारला. काढायला त्यांची ट्रॅक्टरच दिली आहे. इथे काका आहेत ज्यांनी आम्हाला ट्रॅक्टर दिली. काही खरं मला फोटो दाखवतो, 1 नंबर फोटो आले. फायनली आमचा रविवार सक्सेसफुल झाला. देवानं आमच्यावर पाऊस पाडलेला आहे. गणपती बाप्पा शेवटी आम्ही लोणावळ्यात एंटर केलेला आहे. आम्ही लोणावळ्याचं कॅन्सल करून लोहगडला चाललो. रिस्क घेत रिस्क म्हणजे आमच्या तसं काय मुली बिली नाही आहे, पण तिकडचे मुले आमच्यावर काय केलं तर तरी काय झालं गेलं तर आमचा व्हिडिओ आहे, सर्च करा. हे नको व्हिडिओ साथ आहे, असं नको बोलायला. ते घरचे दिसतील. ते कप्पल बिप्पल कोण नाही आहे. कपल पाऊस संपला का? पाऊस कंटिन्यू चालू राहिला पाहिजे. असं अर्ध कमी अर्ध जास्त तसं नको. एकदा भिजलं तर पूर्ण भिजावं, नाही तर भिजवच नाही. हा आमचा दुसरा माणूस. लिंक रोड हे नको लिंक रोड. आम्ही आता सध्या लिंक रोड वर आहे. हे आमचा लिंक रोड चालू होतात संपलेला आहे. आम्ही मानलंय मनाने. मानलेला रिंग नको म्हणजे झालं. मावशी आम्ही दिसतोय का व्हिडिओ? कोण रस्ता व कसला खतरनाक आहे. काय ओढत घेऊन चाललेत का? डोळत नाही. अरे ती आपली केंद्र कुठे आहे? अभि एक जण खालीच गेला का? बाई, हे किल्ल्यामध्ये असं काय असतंय, इथं आलं ना मन रमून जातंय, हरून जातंय, खूप बरं वाटतंय. इकडचं वातावरण एक वाईबच वेगळी असते. तर भावांना, माझ्या पाठीमागं जे दिसतंय ना, तो लोहगड आहे. खूप म्हणजे खूप मस्त वातावरण आहे. लोकांनी भरपूर काही अफवा पसरवलेली आहे, त्या अफवावर लक्ष देऊ नका. एकदा नक्की विजिट करा लोहगड. खूप म्हणजे खूप छान आहे. फॅमिलीसोबत या, कसंही या, पण या. मित्रांसोबत या वाटलंच तर, पण नक्की या, विजिट करा. खूप मनाला समाधान वाटतंय. तुम्ही इथं आला ना, तुम्हाला एकात्मता, मनाला खूप समाधान वाटेल. एकदा नक्की विजिट करा. आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवत आहे. आता सबस्क्राईब करून घ्या, अजून नवीन ब्लॉग येणार आहे.